मुंबईत महायुतीत वादा की ठिणगी, भाजपमधील टोळीने आपला पराभव केल्याचा समाधान सरवणकरांचा आरोप। भाजप विरोधातील व्हॉट्सअप चॅट व्हायरल, भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे करणार तक्रार। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। पक्ष उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेंचा, याबाबत निर्णय होणार का, याकडे देशाचं लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावरती सुद्धा आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। पक्ष दादांचा की शरद पवारांचा, आज होणार निर्णय। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आज सुनावणी। जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं भवितव्य आज ठरणार। सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस। सर्व पक्षीयांकडून शक्तीप्रदर्शन करत भरले जाणार अर्ज, तर 5 फेब्रुवारीला होणार मतदान। ठाकरेंचे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गटनोंदणीसाठी कोकण भवनात जाणार। 65 नगरसेवक आज बेलापुरातील आयुक्त कार्यालयात जाणार। दुपारी 12 वाजता सेना भवनातून एकत्रित बसमधून होणार रवाना। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 11 पैकी 7 नगरसेवकांना गट स्थापन। 4 नगरसेवक गैरहजर, 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती, तर 2 नगरसेवक मनसेच्या गोटात। येत्या 2 दिवसात एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। मुंबईतील महापौर पदाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि अमित शहा यांची भेट घेणार। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळेंमध्ये दिल्लीत बैठक। मुंबई महापालिकेमधील विविध समित्यांच्या संदर्भात कसं पुढे जायचं, याबाबत चर्चा। अंतिम निर्णय फडणवीस आणि शिंदे घेणार। राज्यात विविध क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकींसह तंत्रज्ञानांचंही हस्तांतरण। मुख्यमंत्र्यांनी थेट दावोसमधून दिली माहिती। बिझनेस हबच्या माध्यमातून लाखो रोजगारांची निर्मिती होणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक। दुपारी 3 वाजता वांद्र्यातील लंग शारदा सभागृहामध्ये बैठक। मुंबई महापालिकेमध्ये मिळालेल्या जागांसंदर्भात बैठकीत होणार चर्चा। ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात राज ठाकरे राहणार उपस्थित। उद्या षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधासह इतर मागण्यांसाठी माकपा आक्रमक। तोडगा न निघाल्याने लाल वादळाचा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव। भूमिपुत्रांसाठी लढाई लढण्याचा निर्धार। लाडक्या बहिणींची आता अंगणवाडी सेविकांमार्फत होणार प्रत्यक्ष पडताळणी। अनेकांनी केवायसी करताना निवडले चुकीचे पर्याय। लाभापासून एकही महिला वंचित राहू नये, यासाठी मंत्री आदिती तटकरे यांच्या सूचना। नागपुरातील एका व्यावसायिकाकडे तब्बल 4 कोटींची घरफोडी। 247 तोळ सोन्याचे दागिने, 65 लाख रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास। ओळखीतील कोणीतरी टीप दिल्याची शंका। नागपुरात आज रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना। कॅप्टन सूर्या नेतृत्वासाठी सज्ज। नागपुरात आज होणार क्रिकेट प्रेमींची गर्दी।